पाटील सर्व क्रीडा रसिकांचं लालबाग प्रीमियर लीग पर्व 5व्यात मनपूर्वक स्वागत करतोय। स्ट्रायकर एंडला विशारद पगारे आणि नॉन स्ट्रायकर एंडला विकी यादव हे दोन बॅटर्स आपण पाहतोय। मैदानाचा जर आपण आढावा घेतला तर क्षेत्रफळ जरी लहान असलं तर देखील क्रिकेटचा खेळ किती महान आहे त्याची प्रचिती मागच्या 4 पर्वांपासून आपण घेतलेली आहे आणि या पर्वात सुद्धा तसंच क्रिकेट पाहायला मिळेल। चला पेव्हेलियन बॉक्स मध्ये आपण स्टेप्सवर बसू नका, स्टेअर्सवर बसू नका, आपण प्रॉपर ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत त्या तंबूत व्यवस्थित बसून घ्यायचंय आणि सँडो परिधान करायचे। जे एक्स्ट्रा 12th मॅन जे आहेत त्याने सॅक परिधान करायचे। जो 12th मॅन आहे यस त्या 12th मॅनने आपलं सॅक परिधान करायचं आहे। नियमांच्या बाबतीत थोडं सतर्क राहा कारण ही स्पर्धा नियमांसाठी ओळखली जाते। आपण प्रतिभावंत आहात पण ती प्रतिभा योग्य त्या ठिकाणी दाखवली गेली पाहिजे, शिस्तीत दाखवली गेली पाहिजे। तर जास्त वेळ न घेता आपण दुसऱ्या सामन्याची सुरुवात करतोय। आपण जर टीम लिस्टचा आढावा घेतला तर पिच स्मॅशर्स या संघामध्ये खेळाडू खेळताना पाहायला मिळतील विशारद पगारे, विजय चव्हाण, साईराज काणेकर, गणेश पुजारी। चला मॅच ऑन करा प्लीज, व्यत्यय येऊ देऊ नका। एकूण 9 सामन्यांचं वेळापत्रक आहे आणि वेळेबद्दल सतर्क राहा ही सूचना आयोजकांच्या वतीनं सातत्यानं आम्ही देत आलेलो आहोत। साईराज काणेकर, गणेश पुजारी, विकी यादव, सतीश केसरकर, विवेक जाधव, सागर शेलार, आकाश सावंत, प्रथमेश कोरगावकर आणि विघ्नेश यादव ही टीम आहे पिच स्मॅशरची। आणि बॉल ब्लास्टर करून तेजस माणगावकर, मनोज काडगे, साहिल ठुकरुल, समाधान शेलार, प्रतीक केदारी, किरण काळे, संजोग खामकर, अभिषेक सिंग, शुभम तोरात आणि प्रणित भांद्रे। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फलंदाज होईल का बाद? मागच्या सामन्याचा मालिकावीर गोल्डन डकवर होतोय बाद। विशारद पगारे बॅक टू पॅव्हेलियन। झालेला आहे टीम बॉल ब्लास्टर्सला आणि जसा विशारद बाद झाला सर्वजण एकत्र आले, आनंद साजरा झाला, पण तो आनंद टिकवता येईल का पाहूया। 6 षटकांचा क्रिकेट आहे, संधी अजूनही आहे। पिच स्मॅशर्स या फलंदाजांकडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। पिच स्मॅशर्स या संघाकडून साईराज काणेकर हे नवीन बॅटर येत आहेत। जबरदस्त इम्पॅक्ट गोलंदाज टाकतोय मनोज घाडगे। पहिल्याच बॉलवर विकेट मिळालेली आहे आणि ती देखील कोणाची जर प्राइसलेस विकेट मिळाले आणि त्यामुळे आता क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे। क्षेत्ररक्षण निवडताना पहिल्याच बॉलवर विकेट सुद्धा आलेला आहे आणि विकेट देखील कोणाचा तर विशारद पगारेचा आलाय। त्यामुळे आता आनंद गगनात मावेनासा झालाय टीम बॉल ब्लास्टरचा। पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत मनोज काडगे, स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज साईराज काणेकर। पहिल्या बॉलवर जरी विकेट आलाय पण परत येण्याची संधी नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये मिळत असते, फक्त त्या संधीचा शोध घ्यायचा असतो। आणि आता पाहूया अनुभवी फलंदाज साईराज स्ट्रायकर एंडला आहेत। नेक्स्ट बॉल, फुल टॉस बॉल, फोर्स केलाय, विकेट नंतर षटकार आलाय, यालाच म्हणतात तोडीस तोड, प्रत्युत्तर सिक्सर। राज काणेकर यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पुढच्याच बॉलवर षटकार खेचून परतफेड केली। चांगला बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप, पिचिंग खूप चांगली होती, ऑफ स्टंपच्या बाहेरची वेग भन्नाट होता। विकेट किपरने चांगली भूमिका घेतली, कव्हरच्या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज साईराज काणेकरचा। डॉट बॉल येतोय, 3 चेंडूचा खेळ संपलाय। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा 1 गडी बाद। टीम पिच स्मॅशर्स सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट आपण पाहतोय अगदी जवळ फलंदाजाच्या। पुन्हा एकदा बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचेल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक वेगानं धावून येतील बॉलवर, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल जी खूप आवश्यक बाब आहे। सेट होण्यासाठी तुमच्याकडे कालावधी आहे पण स्ट्राईक रोटेशन पॉलिसी देखील तितकीच महत्वाची। धावसंख्या झाले 7, फलंदाज बाद झाला 1, 4 चेंडूचा खेळ संपलाय। आतापर्यंत कंट्रोल चांगला आहे या षटकावर बॉल ब्लास्टर संघाच्या गोलंदाजाचा। यावेळेस पंच केलंय बॉलला, प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन, बॉल जाईल कव्हर मध्ये, डिक्लेरेशन झोनची 1 धाव मिळेल, एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 8 धावा। 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। शेवटचा 1 बॉल बाकी पहिल्या षटकातला।
आपण पाहतोय लालबाग प्रीमियर लीग पर्व 5वं आणि प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक जण वर्षभर पाहत असतो आणि पाहूया ते स्वप्न कुठल्या संघाचं या वर्षी पूर्ण होईल. पुन्हा एकदा फुल पिच बॉल होता. हाफ व्हॉलीवर घेत असताना एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला, मिळते ही एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विशारद पगारे बाद होऊनही चांगल्या स्थितीत जाण्याचा प्रयत्न पीस मॅचर संघाचा दिसतोय. 9 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. थँक्यू. सेकंड ओव्हरसाठी द बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत समाधान शेलार. सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. आता ही जिद्द वरच्या श्रेणीची पाहायला मिळते दोन्ही संघांची, कारण वर्षभर एकमेकांसोबत ती मैत्री आपण जपतो, पण क्रिकेटच्या खेळामध्ये मैत्रीला तितकंसं महत्त्व दिलं जात नाही जेव्हा तुम्ही एकमेकांचे प्रतिद्वंद्वी असता, आणि तोच खेळ सातत्याने या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. समाधान पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल फोर्स केलंय आपण, मात्र या ठिकाणी फलंदाज साईराजला फुल टॉस बॉल देऊ शकत नाही. तो फुल टॉल वसुली करतो. दुसरा षटकार खेचतो या डावातला. साईराज इज ऑन फायर. थँक्यू. आपण पाहिला GW खामकर मसाले झणझणीत षटकार. 2 षटकार साईराज काणेकर यांच्या वतीनं मिळालेले आहेत पिच स्मॅशर या संघाला, आणि धावसंख्या आता वेग पकडते, द्रुत गतीने पुढे सरकते, 15 धावांवर पोहोचते. समाधानचं स्वागत षटकाराने केलेलं आहे साईराज काणेकरने. समाधान तयार होतं विकेटनं. पुन्हा एकदा फुल टॉस, पण यावेळेस बॉडी स्ट्रेच केली, पाय स्ट्राईड मोठी केली, कव्हरला स्ट्रोक खेळला, एक धाव डिक्लेरेशन झोनची मिळाली. एका धावेची वाढ, धावसंख्या 16 झाले. काय कॉन्फिडन्स साईराज काणेकरचा पाहायला मिळतो. व्हेरी फर्स्ट बॉल त्याने जो फेस केला त्यावर षटकार आल्यानंतर आता ते थांबण्याचं नाव घेत नाहीये. प्रत्येक बॉल मैदानाच्या पलीकडे पाठवण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे आणि त्यावर ते चांगल्या पद्धतीने काम करतात. पाहूया समाधान शेलार यांच्याकडे या गणिताचं उत्तर आहे का. टप्पा खेचलाय, ऑन साईडला बॉलला टोन केलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे अवेलेबल होते, पण त्यांना बीट करत बॉल जाईल मागे. डी झोन मध्ये एक धाव मिळेल. एका धावेची वाढ, धावसंख्या झाले 17 या आकड्यावर. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 52 धावा डिफेंड झाल्या होत्या, आणि त्याचमुळे आता या पहिल्या डावामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न पिच स्मॅशर संघाचा नाणेफेक हरल्यानंतर दिसतोय. आणि विशारद पगारे हे जरी बाद झाले तरी देखील त्यांची कमतरता तितकी जाणवू देत नाहीये साईराज काणेकर. पुन्हा एकदा खेचलाय, पण बॉल डी झोन मध्ये आहे. काय बॅट्सविंग आहे फलंदाज साईराज काणेकर यांचा, आणि प्रत्येक बॉलचं मेरिट ओळखून त्या झोनमध्येच खेळतात ज्या झोनमध्ये बॉल जायला हवा. आपण डॉट बॉल पर्सेंटेज पाहिलं तर या डावामध्ये डॉट बॉल पर्सेंटेज कमी आहे. 2 डॉट बॉल्स 1 विकेट, म्हणजे बाकी प्रत्येक बॉलवर धावा आलेल्या आहेत टीम पिच स्मॅशर्स या संघाकडून. धावसंख्या 19. यावेळेस फटका फसला होता, पण क्षेत्ररक्षक अवेलेबल नव्हता. स्क्वेअर लेगला थोडासा कमी पडला. दरम्यान पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा मिळेल, एक डी झोन मध्ये धाव मिळेल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 20 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन काय आनंद पाहायला मिळाला होता बॉल ब्लास्टर्स या संघातील एकूण एक खेळाडूचा, पण त्यानंतर एक झंझावती वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. साईराज काणेकर नावाचं, जे शमन्याचं नाव नाही घेत आहे. ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला पोहोचतील. डी झोनची एक धाव मिळेल. एका धावेची वाढ होईल, धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 21 या आकड्यावर. स्क्रीनवर आपण पाहतोय 2 सोनपरी आहेत. एका बाजूला श्रीजा, मला असं वाटतं श्रीजा आहे, आणि श्रीजाच्या सोबतीनं आहे श्राव्या. मायरा आणि श्राव्या या दोघी आहेत. क्रिकेटचा प्रचंड वेळ आहे, आणि म्हणूनच आज शनिवार आहे, शाळेला सुट्टी आहे. 2 दिवस एन्जॉय करतील या सर्व मुली सुद्धा. आणि मला असं वाटतं भविष्यात जसं आपण यंगस्टरसाठी क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत, मुलींसाठी सुद्धा क्रिकेटचे सामने आयोजित करावे लागतील. तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं बॉलला.
फ्रंट फूट बॅक फूट खूप स्ट्रॉंग आहे या फलंदाजांचं. विकी जाधव जे पहिल्याच क्रमांकावर आले होते, विकी यादव आहेत, ते आपण पाहिले आता नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. आणि आता साईराज काणेकर यांना स्ट्राईक मिळते. दरम्यान धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ अन विकेट. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. बॅटची एज येस, डी झोनमध्ये 1 धाव मिळेल. विकेट किपरला बीट करत बॉल डी झोनमध्ये धडकला. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. जबाबदारीचा स्वीकार करणं आणि जबाबदारीसाठी झोकून देणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य आतापर्यंत साईराजचं पाहायला मिळते. पण गोलंदाज सुद्धा काय माघार घेणार नाहीये. मनोज काडगे ज्याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला होता, मनोजला पुन्हा एकदा इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे. पंच तेच सांगतायत की डेंजर झोनमध्ये आपण येत आहेत. आयसाईट पंचांची ब्लॉक झाल्यानंतर LBW साठी विचारणा झाली तर मग थोडंसं कठीण होऊन जातं आणि हे सूचित करणं आवश्यक आहे गोलंदाजाला. फुल टॉस बॉल, बॅटची एज, बॉल स्क्वेअर लेगला. 2 पायांच्या मदत गॅप शोधून बॉल जातोय मागे डी झोनमध्ये. 1 धाव ॲड होईल. एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय ती म्हणजेच पिच स्मॅशर्स या संघाची. खरं तर पिचचा आढावा घेऊन अचूक क्रिकेट फलंदाजांच्या वतीने खेळलं जाते आणि दडपण न घेता खेळलं जाते. सर्वात महत्त्वाची बाब ही आहे. पण मनोज काडगे यांच्या भात्यात वेगवेगळ्या शैलीचे चेंडू आहेत. ड्राईव्ह केल्या बॉलला, पंचांच्या बाजूने बॉल मागे जाईल, स्ट्रेट लॉंग ऑनला बॉल कलेक्ट केला जाईल, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची वाढीने धावसंख्या पोहोचते आता 1 गडी बाद 25 धावा. प्राजक्ता देसाई आमच्यासोबत स्कोरिंगचं काम करतात. आमचे मीनू tenniscricket.in साठी डिजिटल स्कोरिंग, tenniscricket.in ची पूर्ण टीम, पूर्ण कॅमेरामॅन अचूक प्रक्षेपण घरबसल्या प्रेक्षकांसाठी करतायत. बॅट स्विंग पाहायला मिळाली. बॉलची गती तितकी नव्हती जितकी अपेक्षा विकी यादवला होती. त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पिच स्मॅशरची प्रथम फलंदाजी करताना 25 धावा, 1 गडी बाद, 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3. होईल आता एक छोटासा स्ट्रॅटेजिक टाइम आउट ब्रेक. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे आणि आता स्ट्रॅटेजीज दोन्ही संघांच्या सेट झालेल्या आहेत. पाहूया पुढच्या 3 षटकांसाठी स्ट्रॅटेजी कुठल्या संघाची वर्कआउट होते. लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने पावन झालेल्या या भूमीत आपण खेळतोय. पूर्ण वर्षभर आपण पाहिलं तर या परिसराची चर्चा केली जाते. चंद्रकांत शेट्टे सरांनी खूप चांगलं वर्णन केलं की क्षेत्रफळ जरी कमी असलं तरी देखील मुंबईतील सर्व क्रिकेटपटू प्रत्येक मैदानात खेळण्यासाठी स्वतःला असेंबल करत असतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळते. या बॉलचं वजन देखील तितकं नाही आहे जितकं रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण बॉलचं वजन पाहतो. त्याचमुळे ह्या बॉलवर स्ट्रोक खेळताना देखील ते टायमिंग जुळवणं खूप महत्त्वाचं होऊन बसतं फलंदाजांसाठी आणि तेच अचूक गणित जुळवलेलं आहे साईराज काणेकरने. पण आता गोलंदाजांचं देखील आता अस्तित्व टिकवण्याची वेळ आलेली आहे. पाहूया आता त्यासाठी कुठला गोलंदाज पुढे येतोय टीम बॉल ब्लास्टरकडून. 4थ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतात मनोज काडगे यांच्यानंतर
समाधान शेलार येत आहेत. मनोज काडगे यांची 2 षटकं संपलेली आहेत. त्यांचा स्पेल संपलेला आहे आणि त्यांनी 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी केली. एक विकेट घेत असताना 13 धावा त्यांनी खर्च केल्या. आता समाधान शेलार स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आलेले आहेत 4थ्या षटकासाठी. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर एंडला साईराज काणेकर. पुन्हा एकदा खेचलाय पण यावेळेस डी झोन मध्ये बॉल जाईल. 2 धावा मिळतील. साईराज काणेकर यांच्या प्रत्येक बॅट स्विंग वर धावा लिहिलेल्या आहेत. आता सुद्धा बॅट स्विंग केली, मिड विकेटला बॉल गेला, डी झोन मध्ये 2 धावा मिळाल्या, 2 धावांची वाढ झाली, धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. या मैदानावर धावा येत राहणं महत्वाचं आहे. चौकार नाही आले तरी चालतील, षटकार नाही आला तरी चालेल, पण धावा येणं आवश्यक आहे आणि तेच बऱ्यापैकी जाणतोय साईराज काणेकर. आणि 24 धावांवर तो पोहोचलेला आहे. चांगल्या स्ट्राईक रेटने त्याने 24 धावा बनवलेल्या आहेत. समाधान पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला टर्न केले, बॉल जाईल थेट रस्त्यावर, 2 धावा देऊन जाईल, 2 धावांची वाढ होईल आणि या 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 29 धावा, 1 गडी बाद. प्रत्येक मैदानावर खेळण्याचं एक तंत्र असतं आणि तेच तंत्र फलंदाज बऱ्यापैकी जाणतोय. गोलंदाज सातत्याने प्रयत्न करतायत, त्यात कुठलंच दुमत नाहीये, पण फलंदाज हवी ठरतोय प्रत्येक चेंडूवर. विकेटचा शोध घेणं आवश्यक होऊन बसले. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलला काऊ कॉर्नर झोन मध्ये उडवलंय. 1 धाव मिळेल, एका धावेची वाढ आणि धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. वाटलं होतं की बॉल ब्लास्टर कडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. जसा पहिल्याच बॉलवर विकेट गेला, जो फलंदाज डोकेदुखी ठरू शकला असता त्याला पहिल्याच बॉलवर परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलं मनोज काडगे यांनी. पण त्यानंतर साईराजने बऱ्यापैकी बाजू उचलून धरली टीम पिच स्मॅशरची. धावसंख्या 30 झाले, 1 गडी बाद. चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी 30 धावांची या 2 फलंदाजांच्या दरम्यान, ज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन साईराजचं बऱ्यापैकी आहे, पण विकेटची साथ देखील तितकीच महत्वाची. हवेत आहे, संधी आहे, आता विकेट मिळेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, झेल पूर्ण होतोय. फलंदाज साईराज बाद. थँक्यू. थँक्यू. विकेट पाहिजे होते, ती मिळाली समाधान शेलारला. आणि आता फलंदाज नवीन आलेला आहे. साईराज काणेकरच्या जागेवर विजय चव्हाण हे नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 30, 2 गडी बाद. समाधानच्या खात्यात जाते विकेट. शॉट ऑफ लेन, लेट कट केले, बॉल जातोय मागे. डी झोन मध्ये 1 धाव मिळेल, एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल बाकी या 4थ्या षटकातला. हे षटक चांगलं राहिलेलं आहे मुख्यत्वे समाधान शेलारसाठी, कारण स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालं आणि त्यामध्ये एक चर्चा नक्कीच झाली असेल की विकेटचा शोध कसा घेता येईल, कुठल्या गोलंदाजाला वापरायला हवं. समाधानाने सांगितलं असावं की मी पुन्हा एकदा एक ट्राय करतो, माझ्यावर विश्वास ठेवा, आणि तो विश्वास त्याने सार्थकी लावला. विकेट मिळवलाय साईराजचा. धीम्या गतीचा बॉल ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, बॉलवर पोहोचतील. बॉल कलेक्ट करताना चूक होते. 1-2 का 4 नशिबाचा येतोय. GW खामकर मसाले चौकार. पुढचे 2 संघ, गेम स्विंगर्स जो प्रवीणजी दुबे यांचा संघ आहे, कॅप्टन तयारीत राहायचंय, आणि ट्रॉफी फायटर्स जो राजेंद्रजी लांजवळ यांचा संघ आहे. आपण दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टीम लिस्ट अपडेट करून तयारीत राहायचं आहे. तर नवीन गोलंदाज 5व्या षटकासाठी येत आहेत. तेजस येत आहेत 5व्या षटकासाठी. ओव्हर द विकेट.
धीमीगतीचा बॉल अगोदरच कमिट झाले होते विकी ऑन साईडला खेळण्यासाठी. दरम्यान एक सिंगल ॲड होईल, एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. विजय चव्हाण खेळत आहेत 5 वर, विकी यादव खेळत आहेत 4 वर. पहिल्या सेकंदापासून विकी यादव मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅकफुटला गेले, कट केलं बॉलला, क्षेत्ररक्षक गडबडले. बॉल कलेक्ट करताना व्यवस्थित बॉलवर लक्ष राहिलं नाही, कारण खूप कमी वेळामध्ये बॉल पोहोचतोय क्षेत्ररक्षकांकडे. छोटं मैदान असल्यामुळे त्याचमुळे तुम्हाला तयारीत राहावं लागते. प्रत्येक बॉलवर एक धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता बऱ्यापैकी धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. साईराज काणेकर जसे बाद झालेत, पण तरी देखील विजय चव्हाण यांच्या वतीने चांगले स्ट्रोक सिलेक्ट केले जात आहेत. ऑन साईडला पुल केले, ताकदीचा वापर करताना पण बॉल जास्त इलिव्हेशन घेऊ शकला नाही. मिळतात या 2 धावा डी झोन मधल्या. 2 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते 39 धावा, 2 गडी बाद. 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. सादिक राजापूरकर सर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑनफिल्ड अंपायर सुमित कदम सर आहेत ऑनफिल्ड अंपायर. चांगली भूमिका पंचांची राहिले. जाऊ दिला ऑप्शनच्या बाहेरचा बॉलला, पण जो बॉल तुमच्या आवाक्यात आहे तर नक्कीच तुम्हाला तो अटेंड करायला हवा. कित्येक वेळा फलंदाजांकडून या चुका होतात, त्याचमुळे प्रॉपर क्रीज ब्लॉकचा अंदाज घ्यायचा असतो. तो अंदाज चुकला फलंदाज विकी यादवचा. दरम्यान धावसंख्या थांबले 39 वर. 39. फुल टॉस, बॅटची आउटसाइड आहे. चांगलं कलेक्शन डावीकडे सरकताना क्षेत्ररक्षकाचा. दरम्यान विकेटकीपरच्या मागे बॅकअप आहे का, तर नाही आहे बॅकअप. त्याचमुळे मिळतात या 2 धावा, ओव्हरची 1. आणि या 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद, 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण या मैदानाचा सुवर्णमध्ये पाहिला एका डावाच्या धावसंख्येचा, तर जवळपास 50 ते 60 पर्यंतच धावफलक जाऊ शकतो. असंच कुठेतरी चित्र सातत्यानं मागच्या 3 दिवसात पाहायला मिळालं. मागच्या आणि आजच्या दिवसात 3 सामन्यामध्ये पाहायला मिळालं. काल एक सामना आपण खेळवला, आजच्या वेळापत्रकातला हा दुसरा सामना. टॅप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉईंटचे. बॉल कलेक्ट करताना थोडे हे चुकले, पण बॅकअप चांगला होता. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटक्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना पिच स्मॅशर संघाची धावसंख्या झाली 42 धावा, 2 गडी बाद. 42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5. येत आहेत आता 6व्या क्रमांका षटकासाठी करण काळे. लास्ट ओव्हरसाठी येते, स्लॉग ओव्हरसाठी येते, शेवटच्या षटकासाठी येत आहेत. मी शेवट चांगला करीन याच आत्मविश्वासाने येत आहेत, पण आता शेवटच्या षटकासाठी फलंदाज सुद्धा तयारीत आहेत. विकी यादव खेळतात 8 वर, विजय चव्हाण खेळतात 7 वर. त्याचमुळे दोन्ही फलंदाजांना आता तो कॉन्फिडन्स खेळपट्टीचा मिळाला आहे. थोडे दुरून खेळले हा स्ट्रोक. बॉल काऊ कोनला पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद, 43 धावा. 43 रन्स ऑन बोर्ड. प्लॅनेट मराठी OTT प्लॅटफॉर्म. प्रत्येक जर्सीवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा ताकद लावली होती स्ट्रोक मध्ये. कनेक्शन प्रॉपर झालं होतं, पण बॉल रस्त्यावर लँड होतोय. मिळतात या डी झोन मधल्या 2 धावा. 2 धावांची वाढ होईल, धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद, 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता वेद 50शीच लागलेले आहेत पिच स्मॅशर्स या संघाला, आणि पाहूया ते वेद पूर्ण होतील का. 4 चेंडूचा खेळ अजून या डावातला बाकी आहे. प्रत्येकाला तो आकडा विशिष्ट आवडतो 50, आणि पाहूया आता ते 50शी पिच स्मॅशरची ओलांडते का विकी. स्ट्रायकर एंडला ताकद लावली, एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक एक्स्ट्रा एफर्टने खेळला जरूर, पण डी झोन मधल्या 2 धावा मिळतात. या 2 धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. या मैदानाचा आढावा घेतला तर चौकार षटकारांपेक्षा वारंवारता डबलची जास्त आहे. दरम्यान ही धाव मिळते 1 डी झोन मधली. 1 आणि 2 धावांवर फलंदाज विशेषतः भर देत आहेत, आणि ते देणं गरजेचं आहे. डॉट बॉल्सपेक्षा ते खूप महत्वाचं आहे. चौकार षटकार नाही आले तरी चालतील, पण सिंगल डबलने धावफलक हलता राहिला पाहिजे. धावसंख्या झालेली आहे 47. 47.
परत टाकावा लागेल हा बॉल, कारण ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर राहिलाय. एक्स्ट्राच्या बाबतीत गोलंदाज हुशार राहिलेले आहेत. मला असं वाटतं की खूप कमी एक्स्ट्राज या डावामध्ये पाहायला मिळाला. फक्त 2 एक्स्ट्राज आणि मला असं वाटतं या षटकामध्ये ते एक्स्ट्रा झालेले आहेत. इतर 5 षटकांमध्ये एक्स्ट्राजची संख्या तितकीशी नव्हतीच. पण या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल्स आलेले आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 2 गडी बाद 48 वर. 48 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे बॉल्स बाकी आहेत 3. सगळे लहान क्रिकेटपटू चर्चा करतायत, विचारणा करतायत की आमचा सामना कधी आहे. नक्कीच तुमचा सामना कधी आहे ते आम्ही कळवू तुम्हाला आणि तो एक क्राऊड पुलिंग सामना असणार आहे. पण या पुढचा सामना गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर्स या 2 संघांदरम्यान खेळला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपली टीम लिस्ट अपडेट करून टॉससाठी तयारीत राहायचं आहे. गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर्स. तर पुन्हा एकदा आपण पूर्ववत होऊया. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या डावातला. धावसंख्या 48. फुलटॉस बॉल ऑपॉर्च्युनिटी मिस करतोय. या अगोदर 2 फुलटॉस साईराजला मिळाले होते आणि त्या साईराजने दोन्ही फुलटॉसला मैदानाच्या बाहेर उडवलं होतं. 2 षटकार साईराजच्या वतीने मिळाले होते. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 49. 50ला 1 कमी. 49 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम पिच स्मॅशर्स. करण काळे, विक्रांत चर्चा करतायत. यानंतर विक्रांत तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतील. यावेळेस वेट अँड वॉच पॉलिसी. बॉलला येऊ दिलं, बॉलची गती ओळखली आणि त्यानंतर बॉलला खेळलंय. काऊ कॉर्नर मिड विकेट झोनमध्ये एक सिंगल पुढे आणि अशा पद्धतीनं पिच स्मॅशर संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण. 50 अप फॉर टीम पिच स्मॅशर्स. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. फुलटॉस बॉल उडवलाय थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. हा नो बॉल आहे आणि नो बॉलवर मिळतील या 2 धावा, म्हणजे एकूण या 3 धावा मिळतील आणि अजून एक बॉल बाकी आहे या डावातला. धावसंख्या पोहोचते 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन बोर्ड. हे षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. हे षटक संपेल कधी, आता ही चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगू लागलेली आहे. फ्री हिटचा बॉल. करण काळे आणि अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. प्रश्न अनुत्तरित आहे. अजून फ्री हिट कंटिन्यू आहे. व्हाईट बॉलची एक एक्स्ट्रा रन मिळणार आहे पिच मॅशरला. धावसंख्या पोहोचते 54. 2 गडी बाद. 54 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. धावसंख्येचा वेग वाढतोय. फ्री हिटचा बॉल कंटिन्यू आहे आणि थोडंसं प्रेशर करण काळेच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. पण दबाव हा शब्द मैदानाच्या बाहेर ठेवून तुम्हाला खेळ खेळायचा असतो आणि पाहूया तसाच खेळ या शेवटच्या टप्प्यावर करण काळेच्या वतीनं पाहायला मिळेल का. बॉल ब्लास्टर्स या संघासाठी मिळेल, पण यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळले आहेत. पाहूया धावा किती मिळतील, 1 की 2. या धावा मिळतील. पंचांचा अधिकृत इशारा येण्याची आपण वाट पाहतोय. या 2 धावा मिळतील आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळालेल्या आहेत आणि पिच स्मॅशर हा संघ पोहोचलेला आहे 56 वर. जिंकण्यासाठी 36 चेंडू 57 धावांची गरज असेल बॉल ब्लास्टरला. 56 धावांची गरज 36 चेंडूमध्ये. चला रामजी मावळे जे टेरिफिक चॅलेंजरचे ओनर आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सन्माननीय रामजी मावळे या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि 2 संघ असतील गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर्स. हॅलो हॅलो यस या राम मावळे साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. टॉस केला जातो आपल्या शुभ हस्ते. गेम स्विंगर्स प्रवीण दुबे अँड कंपनी, मास्टर माइंड विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ट्रॉफी फायटर्स गेम स्विंग करण्यासाठी गेम स्विंगर्स येत आहेत आणि ट्रॉफीची फाईट करण्यासाठी ट्रॉफी फायटर येत आहेत. यज्ञेश तुळसकर यांच्या नेतृत्वाखाली आणि राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या बरोबरीने राम मावळे साहेब जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते मात्र हा टॉस केला जाईल. टेरिफिक चॅलेंजरचे ते मालक देखील आहेत आणि एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. टॉस केला जातोय. दोन 2024 या ठिकाणी आलाय. यज्ञेश, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग करू आम्ही पहिले.
ॲज अ कॅप्टन यावर्षी पाहायला मिळतंय, कसं वाटतंय आणि टीम कशी आहे? बॅलन्स टीम आहे का यावर्षी? यावर्षी यावर्षी तर आम्ही सगळे यंगस्टर आहेत. आम्ही प्रयत्न करू फायनल जिंकायचा आणि थँक्स बोलेल लालबाग प्रीमियर लीगच्या कमिटीला छोट्या वयात मला आयकॉन बनवायची संधी दिली त्यासाठी धन्यवाद. वय किती आहे तुझं? 18. क्या बात आहे, 18 वर्ष वयाचा तुझा परफॉर्मन्स आहे म्हणून तू कॅप्टन आहे, परंतु तुझं कौतुक करावं लागेल. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याबरोबर मास्टर माइंड विक्रांत आहेत, ज्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे आणि ज्यांनी मोटरसायकल बाईक देखील या स्पर्धेमध्ये जिंकली आहे. विक्रांत, कशा प्रकारची टीम आहे आणि उत्तरोत्तर ज्या पद्धतीचं हे आयोजन पाहायला मिळतं, अख्ख्या मुंबईला भुरळ पडते या लालबाग प्रीमियर लीग विषयी? टीम तर माझी पूर्ण बॅलन्स आहे, कारण की ऑप्शनच्या दिवशीच ओनरशी बोलूनच टेबलवरती बसून ते सगळे प्लेयर जे टचमध्ये आहेत या गरम खाड्या मैदानामध्ये तेच प्लेयर मी ऑप्शनमध्ये विकत घेतलेत. आणि खेळाडू हा मोठा कधी होईल ज्या दिवशी तो ग्राउंडमध्ये परफॉर्मन्स करेल. कागदोपत्री असून काय फायदा नाही आहे. आता 100% देण्याची वेळ आली आहे. मैदानामध्येच आता मग उतरून तो परफॉर्मन्स चांगला देण्याचा प्रयत्न करू. मित्र हो, हे ते नाव आहे लालबागच्या खेळाडूंना लालबागमध्ये न ठेवता महाराष्ट्रभर नेण्यासाठी धडपड करणारे व्यक्तिमत्व म्हणजे विक्रांत जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. राम मावळे साहेब धन्यवाद. तर जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. आवाज पुन्हा एकदा मीरा भाईंदरचा गोड आवाज मनीषजी पाटील यांचा असेल. पाहत राहा tenniscricket.in LPL पर्व 5. धन्यवाद. सन्माननीय राजूशेठ लांजवळ यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. आधारस्तंभ आहेत या स्पर्धेचे. मी मनपूर्वक निवेदन करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं राजूशेठ लांजवळ यांना की आपण कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेला वरिष्ठांचे आशीर्वाद देखील मिळत आहेत आणि त्याचमुळे त्या आशीर्वादामुळेच आपण नवनवीन संकल्पना आणण्याचं काम करतोय. तर सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ यांना मी नम्र निवेदन करू इच्छितो की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. दरम्यान इनिंग स्टार्ट होते, दुसरा डाव स्टार्ट होते. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलेलं आहे 57 धावांचं आणि त्या 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. बॉल ब्लास्टर्स या संघाकडून स्ट्रायकर एंड फलंदाज असतील प्रतीक केदारी आणि नॉन स्ट्रायकर एंड फलंदाज असतील तेजस मानगावकर. तर भरपाई करण्याची वेळ आलेली आहे. पहिल्या डावामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुकांची भरपाई करण्याची वेळ. विशारद पहिल्याच बॉलवर विकेट घेईल का? हॅलो चेक हे पुनरावृत्ती होते. पहिल्या बॉलवर विकेट मिळते आणि गोल्डन डकवर प्रतीकला परतावं लागते. पहिल्या डावाची जशी सुरुवात तशीच सुरुवात दुसऱ्या डावाची. फलंदाज बाद. थँक्यू. क्रिकेटमध्ये पुनरावृत्ती होते आणि तीच पुनरावृत्ती ती पाहायला मिळाली. जी सुरुवात पहिल्या डावाची होती तशीच सुरुवात दुसऱ्या डावाची झालेली आहे. पहिल्या डावामध्ये विशारद पगार हे शून्यावर बाद झाले होते आणि आता दुसऱ्या डावामध्ये प्रतीक केदारी हे शून्यावर बाद झालेले आहेत. तेजस माणगावकर नॉन स्ट्रायकर एंडला आणि नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला पोहोचतायत तिसऱ्या क्रमांकावर.
साहिल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. साहिल ठुकरूल स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. साहिलचा खेळ देखील चांगला आहे या गरम खडाच्या मैदानावर आणि तोच खेळ आता आठवणीत न ठेवता आज वर्तमानात खेळावा लागेल, कारण 57 धावांचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी अडखळ झालेली आहे. पण मागच्या डावामध्ये साईराजने जसा खेळ खेळला होता तसाच खेळ आता खेळावा लागेल बॉल ब्लास्टरच्या फलंदाजांना. आकुटप्याचा बॉल केलाय प्रहार, बॉलला पाठवलंय मैदानाच्या आरपार. मिळतील या धावा 2. स्ट्रोक चांगला होता, काही फुटांसाठी वाचला नाही तर या 4 धावा असू शकल्या असत्या, पण या 2 मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावफलक सुरू होतोय दुसऱ्या डावाचा बॉल ब्लास्टरचा. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. जबरदस्त जर्सीज आपण पाहतोय, रंगबेरंगी जर्सीज जे लक्ष वेधून घेत आहेत प्रत्येक प्रेक्षकांच्या. प्रेक्षक सुद्धा येत आहेत सातत्याने क्रिकेटचा खेळ पाहत आहेत. इनसाइड आउट बॉल डी झोन मध्ये. मिळतील धावा 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. हे वर्षभर हे खेळाडू याच मैदानात सराव करत असतात आणि त्याचमुळे या मैदानाच्या खाणाखुणा माहिती आहेत. या मैदानात कुठल्या क्षेत्रात जास्तीत जास्त धावा गोळा करता येऊ शकतील ते सुद्धा गणित फलंदाज सोडवत आहेत. दरम्यान 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. जिंकण्यासाठी अजूनही 33 चेंडू 54 धावांची गरज आहे. 33 बॉल्स अँड 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच स्टेबल जाईल यात कुठलंच जुमत नाहीये. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. चांगला बॉल बॅकलिपला खाली घेतलं, ड्राईव्ह केलं, बॉलला क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 1 गडी बाद बॉल ब्लास्टर्स. चांगली सुरुवात विशारद पगारेची या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि तो आत्मविश्वास प्रत्येक बॉल गणिक वाढत चाललाय. आणि सातत्याने जेव्हा आपण श्रीजा लालबाग या संघाचा आढावा घेतो, व्यावसायिक संघ विशारद खेळतात पण विशारदच्या समोर आता आव्हान आहे साहिल ठुकरूलचं. बॉल सीमारेषा पार. GW खामकर मसाले झणझणीत चौकार. याला ती चव आली असावी, कारण त्यांच्या विरोधात तो चौकार खेचलेला. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या षटकातला. बॅटची एज घेऊन बॉल बॉडीवर आदळला. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. सर्व काही सुरळीत चाललेलं असताना घाई करण्याची इच्छा आता साहिलची नाहीये आणि तेजसची सुद्धा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 57 धावांचा पाठलाग करत धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 9 धावा, माफ करा 7 धावा, माफ करा 7 धावा झालेल्या आहेत. 7 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी 50 ची गरज आणि बॉल शिल्लक आहेत 30 चेंडू 50 धावांची गरज. 30 बॉल्स अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. विशारद पगारेचं षटक हे चांगलं राहिले आणि आता पाहूया त्यानंतर कुठल्या गोलंदाजाला ती जबाबदारी मिळेल. अनुभवाला ती जबाबदारी मिळते आणि अनुभव गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर. विजय चव्हाण येत आहेत. विजय चव्हाण यांनी सुद्धा मधल्या फळीमध्ये चांगली फलंदाजी सादर केली होती. साईराज नंतर त्यांनी ती जबाबदारी उचलली होती, पण आता गोलंदाजीमध्ये देखील तसं प्रदर्शन करावं लागेल. पहिल्यांदाच या डावामध्ये तेजस माणगावकर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक फलंदाजाचा एक वेगळा अटायर आहे, एक वेगळी पार्श्वभूमी आहे आणि पाहूया आता तेजस त्याच पार्श्वभूमी अंतर्गत आपल्या संघाला आधार देण्याचं काम करतोय का. विजय चव्हाण चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. बॅकलिपला खाली घेऊन डिफेन्स केलंय आणि फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप विजय चव्हाणचा पाहायला मिळतोय. सुरुवात या षटकाची चांगलीच करतोय विजय चव्हाण. मी म्हणालो होतो की अनुभवाला दुर्लक्षित करून चालणार नाही. अनुभव कधीही तुमच्या संघासाठी फायद्याचाच असतो आणि तीच फायद्याची भूमिका आता विजय चव्हाण घेत आहेत. तेजस माणगावकर स्ट्रायकर एंडला. धावसंख्या 7. 1 गडी बाद. फुलटॉस बॉल केला प्रहार. बॉलला पाठवलाय पुलाच्या पार. मिळते या धावा 4. GW खामकर मसाले चौकार. मी सन्माननीय अक्षयजी शिंदे यांना विनंती करतो व्यासपीठावर सन्मानपूर्वक बसून या लालबाग प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचा आनंद घ्यायचा आहे. 11 धावा 1 गडी बाद. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ड्राईव्ह वॉड फॅन्टॅस्टिक स्ट्रोक सिलेक्शन बाय तेजस. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली बॉलिंग स्ट्राईड होती गोलंदाजाची, पण तितकाच चांगला अप्रोच फलंदाजाचा पाहायला मिळालाय आणि यावेळेस बॉल पोहोचतोय कव्हर झोन मध्ये, डी झोन मध्ये. 12 धावा धावफलकावर आहेत. 12 रन्स ऑन बोर्ड. तोडीस तोड प्रति उत्तर 100% मिळेल.
प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याचाच उद्देश घेऊन जात असतो आणि तोच उद्देश सरसकट दिसतोय प्रत्येक स्ट्रोक सिलेक्शनमध्ये. तेजस माणगावकरच्या, विजय चव्हाण स्ट्रगलमध्ये दिसत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक खेळलाय. कव्हर झोन मध्ये, डी झोन मध्ये एक धाव मिळेल. एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जेव्हा 57 धावांचा पाठलाग करायचा आहे, प्रत्येक षटकामध्ये 10 धावा यायला हव्यात आणि त्याचमुळे या षटकामध्ये धावांची भूक पूर्ण करतोय फलंदाज तेजस माणगावकर. पूर्णपणे जबाबदारी स्वीकारतोय. आतापर्यंत त्याने 4 चेंडू घेतले आणि 4 चेंडूंमध्ये 6 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश सुद्धा आहे. आणि म्हणून मी उल्लेख केला होता की या मैदानावर खेळत असताना तुमची पार्श्वभूमी खूप महत्वाची आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला, स्लॉग स्वीप, पण बॉल जाईल मैदानावर. पण मिळतील या धावा 2 की 4? 2 धावा मिळतील. तर या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. काय खेळते आहेत म्हणजे इतक्या कमी कालावधीमध्ये माइंडसेट इतका स्ट्रॉंग आहे फलंदाज तेजसचा की परफेक्ट स्ट्रोक सिलेक्ट करतोय तो. आणि तेच महत्वाचं आहे. अनुभव आणि सराव या गोष्टींनी तुम्ही ही जी स्ट्रॅटेजी आहे ती इम्प्लिमेंट करू शकता आणि ती स्ट्रॅटेजी, ती योजना पाहायला मिळते. फुलटॉस बॉल, पण यावेळेस संधी होती पण बॉल थोडा दूर लँड झालाय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षापासून थोडा लांब राहिला बॉल आणि त्याचमुळे फक्त 1 धाव मिळते. 2 षटकाचा खेळ संपलाय. 57 धावांचा पाठलाग करत धावसंख्या झालेली आहे बॉल ब्लास्टरची. 1 गडी बाद 16 धावा, जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 24. तर आता स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. वाईड ऑफ, लॉंग ऑन, स्ट्रेट लॉंग ऑन, लॉंग ऑन, मिड विकेट. बॉल थोडा दूर राहिलाय. सुरुवात धीम्या गतीच्या चेंडूने केली होती या षटकाची, पण बॉलवर नियंत्रण नव्हतं. लाईन भरकटली गोलंदाज विशारद पगारेची. एक्स्ट्रा रन मिळाले बॉल ब्लास्टर्सला. धावसंख्या जाते 17 वर. 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क चांगलं आहे फलंदाज तेजस माणगावकरचं, पण तितकंच गती परिवर्तन काम करते गोलंदाज विशारद पगारेचं. आणि त्याचमुळे बेस्ट वर्सेस बेस्ट असा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये या 2 खेळाडूंच्या दरम्यान पाहायला मिळतोय. पंच केलंय बॉलला. पॉवर पॅक बॅटिंग तेजस माणगावकरची. या 2 मिळत आहेत. धावसंख्या 19 झाले. काय स्ट्रोक खेळतात आणि सर्वात महत्वाची बाब, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, स्वीट साऊंड येतोय आणि त्या बॉलवर 1, 2, 4 धावांची मोहर सातत्यानं तेजस लावतोय. धावसंख्या 19 झाले. फुलटॉस, मनासारखा फटका मैदानात आला नाहीये. मिड विकेटला बॉल जातोय. बॉल कलेक्ट तर झाला नाहीये. दुसऱ्या धावासाठी ते प्रयत्न होते साहिल ठुकरुलचे. साहिलला खूप वेळानंतर स्ट्राईक मिळाले. धावसंख्या झालेली आहे 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 37 धावांची. चांगलाच खेळ या 2 संघांदरम्यान पाहायला मिळतोय. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाण्याची शक्यता वाढलेली आहे. विशारद सुद्धा माघार घेण्याच्या इच्छेत दिसत नाहीये. आणि आता तेजसचा खेळ तर आपण सातत्याने पाहतोय. चांगला स्ट्राईक रेटने तो खेळतोय. या मैदानावर खेळत असताना तुमचा स्ट्राईक रेट देखील तितकाच महत्वाचा आहे. इनसाइड आउट ॲट इज बेस्ट. पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. तंत्रशुद्ध फलंदाजी या 2 फलंदाजांची पाहायला मिळते. जसं पहिल्या डावात घडते प्राजक्ताजी, तसंच दुसऱ्या डावात घडते. कारण पहिल्या डावात विशारद बाद झाल्यानंतर चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी झाली होती. आणि आता सुद्धा पहिला फलंदाज प्रतीक केदारी 0वर बाद झाले, पण त्यानंतर या दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांची. थोडे अगोदर कमिट झाले होते, अपील झाली अँड
फलंदाज आता LBW झाले आहेत आणि नाराज आहेत, निराश आहेत, स्टंप रोखून खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि आता फलंदाज साहिल ठुकरुल LBW बाद. थँक्यू. सन्माननीय प्रसादजी लाड यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. मी विनंती करतोय प्रसादजी, आपण व्यासपीठावर बसून आनंदाने या स्पर्धेचा खेळ पाहायचा आहे. खरं तर स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची, स्पर्धा वर्षभर मिरवण्याची आणि आता पाहूया वर्षभर तो आनंद कुठला संघ साजरा करणार आहे. या 5व्या पर्वाला जिंकून दरम्यान धावसंख्या 22, 2 गडी बाद, शेवटचा बॉल. हो, स्ट्रोक चांगला आहे पण धावा मिळतील 2. पूर्णपणे कमिट झाले होते या स्ट्रोकसाठी. बॉलच्या पिचिंगचा आढावा घेताना ऑन साईडला स्क्वेअर लेगला हा स्ट्रोक खेळला. 2 धावा मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 2 गडी बाद 24. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 18 चेंडू, 33 धावांची गरज. घेऊया 2 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइमआउट ब्रेक. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि आता 3 षटकांचा खेळ बाकी. 33 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. स्ट्रायकर आणि फलंदाज आपण पाहणार आहोत तर म्हणजेच मिस्टर तेजस मांडगावकर आणि विजय चव्हाण पुन्हा एकदा कंटिन्यू करतायत आपलं स्पेल. राईट हा मोर द विकेटनं तेजस मांडगावकरसाठी 12 ओव्हर खेळतायत. आव्हान आता थोडंसं अवघड होत चाललेलं आहे. फुल टॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलंय. बॉल जाईल डी झोनमध्ये. 1 धाव ॲड होईल. एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोचते 2 गडी बाद 25. जिंकण्यासाठी 32ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 17 चेंडू 32 धावांची गरज. पण अजूनही ती भावगंभीर मुद्रा तेजसच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत नाही. आय कॅन अचीव इट असंच ते स्वतःला सांगतायत. परफेक्ट ब्लॉक हॉल डिलिव्हरी बाय बॉलर विजय चव्हाण. बॅकलिपला खाली घेण्याशिवाय पर्याय नव्हता तेजस मांडगावकरकडे आणि त्याचमुळे तो डिफेन्सिव्ह अंदाज त्याचा पाहायला मिळाला. बचेंगे तो और भी लढेंगे आणि त्याचमुळे कुठलीच घाई गडबड अजूनही तेजस मांडगावकरच्या स्ट्रोक सिलेक्शनवर दिसत नाहीये. हेच महत्त्वाचं आहे. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे संयम सुद्धा असायला हवा. प्रत्येक बॉल का सीमारेषेच्या बाहेर जाणार नाहीये. पण जो बॉल रिच मध्ये आहे तो आउट ऑफ रिच तर मी करीनच. तोच विश्वास तेजस मांडगावकरचा. 1 धाव मिळते.
आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. पण एका बाजूला तेजस माणगावकर यांची जिद्द सातत्यानं पाहायला मिळते धावांचा पाठलाग करण्याची. विजय चव्हाण यांचा अनुभव पणाला लागलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह करायची होती पण बॅटची आउटसाइड एज घेऊन बॅकवर्ड पॉईंटला डी झोनमध्ये एक धाव मिळते. धावसंख्या 27 झाले. 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रत्येक बॉल नंतर पकड मजबूत करण्याचा निर्धार पिच स्मॅशरच्या गोलंदाजांचा सातत्याने दिसून आलेला आहे. फक्त 2 गोलंदाज वापरले गेलेत, विशारद पगारे आणि विजय चव्हाण. पण या 2 लीड बॉलर्सने बऱ्यापैकी अडवलेलं आहे बॉल ब्लास्टरच्या फलंदाजाला. तेजस स्ट्रायकर एंडला. बॅटच्या टोला कनेक्शन फुटवर तितकं जुळलं नाही या स्ट्रोक्ससाठी जितकं जुळायचं होतं आणि त्याचमुळे ती निराशा ते प्रकट करतायत. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्टॉप आहे, रेड सिग्नल लागलेला आहे 27 वर. जिंकण्यासाठी अजून 30 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 30 धावांची गरज. आव्हान आता कठीण होऊ लागलेलं आहे आणि म्हणूनच परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या आणि तेच प्रयत्न करावे लागतील बॉल ब्लास्टरच्या फलंदाजांना. विजय फुल टॉस बॉल ऑन साईडला स्वीप केलंय पण बॉल जाईल डी झोनमध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या बॉल ब्लास्टरची 2 गडी बाद 28 धावा. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे ती म्हणजेच 29 धावांची. बॉल शिल्लक असतील 12 चेंडू 29 धावांची गरज. बारा चेंडू 29 धावांची गरज आहे. नवीन बॉलर साईराज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत ज्यांची भूमिका पहिल्या डावामध्ये फलंदाजाची होती आणि आता भूमिका बदललेली आहे. भूमिका आता गोलंदाजीची आहे. पाहूया गोलंदाजी देखील तशाच पद्धतीची होते का. हवेत आहे बॉल, संधी आहे का. क्षेत्ररक्षक 2 जज करतात बॉलला. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील किती धावा. 1 की 2 की 4. थोडी चर्चा आता 2 पंचांदरम्यान होते. ह्या चर्चेनंतर पाहूया 2 आहे की 4 तो निर्णय येईलच. पण एक धाव महत्वाची आहे, निर्णय महत्वाचा आहे आणि म्हणूनच आता लगेचच त्या ठिकाणी थोडी चर्चा 2 पंचांच्या दरम्यान झाली आणि पाहूया त्या चर्चेनंतर काय निर्णय येतोय. सुमित सर आणि सादिक सर एकत्र आले आणि 2 धावा असतील. या 2 धावा होत्या कारण त्या पोलच्या उजवीकडे बॉल गेलाय आणि त्याचमुळे तर त्या 2 धावाच दिल्या जातील फलंदाजी करणाऱ्या संघाला. 11 चेंडू 27 धावांची गरज आहे. संघात तुम्ही सहभागी झालेला आहात, तुमच्याकडे काही ना काही आहे म्हणून तुम्ही संघात सहभागी झालेले आहात. त्याचमुळे मनोज घाडगे आणि तेजस माणगावकर फुल टॉस होता, ऑपॉर्च्युनिटी मिस करतायत. दरम्यान बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. किती धावा मिळतील आणि या धावा मिळतील 1 2 अजूनही पंचांनी निर्णय दिलाय का दिला नाहीये, थोडासा अपूर्ण निर्णय आहे. पाहूया, लेट्स चेक. हा GW खामकर मसाले चौकार आहे की फक्त 2 धावा आहेत. थोडी चर्चा होते, चर्चा झालीच पाहिजे कारण एकंदरीत आपण ही स्पर्धा पाहतोय. मनोज काडगे स्ट्रायकर एंडला आहेत आणि यस या ठिकाणी धावा 2 असतील. 2 धावा आहेत. थोडी चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर 2 धावा. बघा एकदम स्ट्रेट आहे. ते 2 पोल्स आहेत, लाईट पोल्स आहेत. त्या 2 लाईट पोलच्या मधोमध जर बॉल गेला तुम्हाला 4 किंवा 6 धावा मिळणार आहेत आणि पोलच्या डावीकडे किंवा पोलच्या उजवीकडे जर बॉल जाईल तर 2 धावा असतील. तर या 2 धावा आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 32 या आकड्यावर. 32 रन्स. साईराज तयार. स्लो ऑफ कटर जबरदस्त गोलंदाजी साईराजची पाहायला मिळालेली आहे. भूमिका मला कुठलीही द्या, मी त्या भूमिकेला अजरामर करीन. आतापर्यंत तोच कल खेळाडू साईराज काणेकरचा राहिलेला आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. 9 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज.
पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, गॅप मोठा आहे. बॉल जाईल डी झोनमध्ये, 2 धावा मिळत आहेत. आता 2 आणि 1 वर अवलंबून राहून चालणार नाहीये. अवलंबून राहावं लागेल 4 किंवा 6 वर. जे या अगोदर साईराजने करून दाखवले पहिल्या डावामध्ये ते करून दाखवावं लागेल मनोज काडगे आणि तेजस माणगावकरला. आवश्यक आहे. थोडा थांबून खेळलेत. ऑन साईडला बॉल जाते स्क्वेअर लेगला. आता अडचणींमध्ये वाढ होऊ लागलेली आहे. क्रिकेटचा खेळ म्हणजेच अडथळ्यांची शर्यत आहे. तुम्हाला प्रत्येक अडथळा पार करून जावं लागेल. सुरुवात थोडीशी अडखळ झाली मधल्या काळामध्ये. तेजसने चांगला खेळ केला. अंपायर 1 मिनिट थांबायचं प्लीज. या अगोदर 2 धावा होतात का त्या? चला कंटिन्यू करा. तर धावसंख्या झालेली आहे 35 धावा, 35 रन्स. ऑनबोर्ड जिंकण्यासाठी 22 ची गरज. बॉल शिल्लक आहे 7 चेंडू 22. खेचून मारलाय पण बॉल जाईल रस्त्यावर. मिळतील या 2 धावा. 5व्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 37. जिंकण्यासाठी 6 चेंडू 20 धावांची गरज. 6 balls and 20 runs required to win. बॉल ब्लास्टर्स. लालबाग प्रीमियर लीग 2024 आपण हे 5वं पर्व पाहतोय आणि पूर्ण वर्षभर ते मैत्री संबंध या सर्व मंडळींमध्ये आहे. पण आता जेव्हा क्रिकेटचा खेळ येतो आपण त्या प्रत्येक खेळाडूला विभाजित केलेला आहे. विभाजित करून प्रत्येक संघामध्ये त्यांची रिक्रुटमेंट केलेली आहे आणि त्याचमुळे जेव्हा आपण संघात समाविष्ट होतो संघाची इब्रत राखण्यासाठी आपण ती मेहनत घेत असतो. आपलं पूर्ण जे क्रिकेटचं ज्ञान आहे ते वापरत असतो. आपला जो सराव आहे, आपलं जे कॅलिबर आहे, आपली जी गुणवत्ता आहे, वर्षभर आपण जे क्रिकेट खेळतो ते पुन्हा एकदा एकाच स्टेजवर घेऊन येतो आणि आपल्या संघाला विजय करण्यासाठी प्रयत्न करतो. ते प्रयत्न तेजसचे दिसून आलेत, 100% दिसून आलेत. पण आता तेजसला ती साथ मिळणं देखील आवश्यक आहे. तर आता नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी येत आहेत गणेश पुजारी. खरं तर एक्स्ट्रा मेंबरची गरज आम्हाला पडत नाहीये कारण प्रत्येक जण एकमेकांना ओळखतोय. तर गणेश पुजारी हे शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आलेले आहेत. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. 2 चौकार की 3 चौकार हे तर येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे आणि ती कॅपॅबिलिटी आहे फलंदाज तेजसकडे आणि आता त्या कॅपॅबिलिटीचा वापर या षटकामध्ये करावा लागेल. अवघड काम आम्हाला जड जात नाही, ते दाखवावं लागेल. ऑन साईडला शॉट ऑन पूल केलाय पण ही 1 धाव मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 38. जिंकण्यासाठी 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. तेजस निराश आहे, नाराज आहे. खूप काही करायचं आहे पण करण्याची संधी मिळत नाहीये. त्याचबद्दल थोडासा स्वतःवर नाराज. स्ट्रोक सिलेक्शन करताना पण अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी 19. बॅटची आउटसाइड एज. बॉल पॉइंटला रिकोशिएट होईल. बॅकअप आहे. गल्लीचा क्षेत्ररक्षकाचा थ्रो केलाय बॉलिंग एंडला आणि एका धावेला 2 धावात बदलण्याची संधी तर मिळते पण स्ट्राईक सुद्धा आता तेजसकडे जाते. 1 धाव ऍड होईल. जिंकण्यासाठी 4 चेंडू 18 ची गरज. सामना अजून संपलेला नाहीये कारण तेजस अजून जिंकलेला नाहीये. जिंकायचंय हा सामना. जिंकून गुणतालिकेमध्ये वर यायचंय. त्याचमुळे त्याचे संघर्ष सातत्याने पाहायला मिळत आहेत. या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही, संघर्ष करण्याला महत्व आहे आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तेजस माणगावकर यांच्या वतीने पाहायला मिळालाय. जसे प्रतीक केदारी बाद झाले तेव्हापासून तेजस यांनी आपल्या डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याचमुळे सातत्याने त्यांचे स्ट्रोक्स विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत. पण या मैदानावर खेळत असताना तुमच्या स्ट्रोक्स मध्ये ते व्हेरिएशन तुम्हाला आणायला हवं. 4 चेंडू 18 धावांची गरज. फोर्स केला बॉलला. कडक बेधडक. बस काय भावा. जमा केल्या 6 धावा. GW खामकर मसारे षटकार. थँक्यू. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. मी म्हणालो होतो की तेजसकडे कॅपॅबिलिटी आहे. त्यांच्या स्ट्रोकच्या सिलेक्शनवरून ते दिसून येते. 3 चेंडू 12 धावांची गरज. मी यशस्वी होणारच. या विश्वासाने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही.
पुन्हा एकदा कडक बेधडक बॅटिंग. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही. GW खामकर मसाले लगातार दुसरा षटकार. दोन चेंडूंचा खेळ बाकी. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं होण्यासाठी क्षण लागत नाही. सामना पूर्णपणे झुकला होता पिच मॅशरच्या बाजूने, पण बॉल ब्लास्टरचे फलंदाज एक हाती किल्ला लढवत आहेत. तेजस माणगावकर या सामन्यामध्ये जिवंतपणा आणतायत. सामन्याचं समीकरण शेवटच्या टप्प्यावर 2 चेंडू 6 धावांची गरज. या अगोदर 2 बॅक टू बॅक सिक्सर मारलेत. पुढच्या बॉलवर सिक्सर मारून षटकारांची तिकडी पूर्ण करून सामना आपल्या नावावर करतील का? पण विशारद पगारे अजूनही थोडी चर्चा करतायत. गणेशचा आत्मविश्वास वाढवतायत. गणेश सुद्धा तो आत्मविश्वास टिकवतील का? 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना आता पाहूया सामना तर दोन्ही संघांच्या बाजूने समसमान झुकलेला आहे. पाहूया, संघात सहभागी व्हायचं नसतं तर प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडायचं असतं. तीच भूमिका तेजस माणगावकरने घेतली. पण आता जेव्हा शेवटच्या षटकासाठी माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे तर गणेश पुजारीला सुद्धा तीच इब्रत राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता पाहूया, शेवटचे 2 बॉल्स बाकी. आवश्यकता 6 धावांची. 2 बॉल 6 धावांची गरज. बॉल ब्लास्टर्स आणि पिच मॅशर्स. जबरदस्त सामना. पुन्हा एकदा खेचलाय. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. षटकारांची तिकडी पूर्ण केलं 6 धावांचं इंटेन्शन. विजय साकारलाय. 1 मॅन शो मिस्टर तेजस माणगावकर. खेळ झालाय. जसा उल्लेख केला काय गेला की क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं होण्यासाठी वेळ लागत नाहीये. कॅप्टनने कॅप्टन्सी दाखवली. तेजस माणगावकरने सामना जिंकला. 3 षटकार खेचले. क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी या घडत असतात आणि या ठिकाणी तेजसने करून दाखवले. कॅप्टन पद का माझ्या खांद्यावर दिलंय ते कॅप्टन पद टिकवलेलं आहे आणि काय रंगतदार सामना फिनिश केलेला आहे. 3 षटकार खेचून सामना जिंकलाय तो म्हणजे टीम बॉल ब्लास्टर्सने 7 विकेट्सनं. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि नो डाऊट अबाउट इट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच तेजस माणगावकर, नाबाद 36. दोन्ही खेळाडूंना मी आमंत्रित करतोय. तेजस माणगावकर आणि त्याच बरोबरीने साईराज काणेकर, आपण दोघांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून.